ब्रेकिंग 2029च्या निवडणुकीत अहिल्यानगरमधील विधानसभा आमदारांची संख्या 12 वरून 18 वर जाणार. प्राध्यापक राम शिंदे. अहिल्यानगरमध्ये नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे, सुनील कर्जतकर आणि अक्षय कर्डिले यांच्या सत्कार सोहळ्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मोठी राजकीय माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार 2029 पूर्वी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून राज्यातील आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यावरही होऊ शकतो. सध्या 12 आमदार असलेल्या जिल्ह्यात भविष्यात 18 आमदार असू शकतात असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्प, सिंचन योजना, सोलर पंप, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती मदत आणि औद्योगिक कॉरिडॉरसाठी मोठ्या निधीची घोषणा केली. पुढील 2 वर्षात 10,000 तरुणांना रोजगार देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान राम शिंदे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपमधील अस्वस्थतेवर मिश्किल टिप्पणी केली. तसेच सुनील कर्जतकर यांनी शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली. पण 2029 पूर्वीचा हा बदल महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.